सध्याच्या काळात सिंगल मुलगी शोधणे म्हणजे हरणाच्या कळपात काळवीट शोधण्यासारखे आहे. नवरा: मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. बायको: तो तर कुणीही देईल, माझ्यासोबत जगून दाखवा. माधवराव आणि मालतीच्या दुसऱ्याही मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडलं. वऱ्हाडास निरोप दिल्यानंतर दोघे थोडे निवांत बसले असताना माधवराव म्हणाले, तुला आठवतं का ग, मुली लहान होत्या तेव्हा तू भांडताना सारखं म्हणायचीस, मुलींकडे पाहून इथं राहते, नाहीतर केव्हाच सोडून गेले असते. तो: जेवलीस का? ती: माझ्या पप्पांना ना चांगल्या पगाराची नोकरी आहे, उपाशी झोपत नाही मी, त्यामुळे असले बावळट प्रश्न विचारत जाऊ नकोस. भाऊ विचार करतोय, काय चूक केली. वेळ रात्रीची उशिराची. एक बाई शेजारणीस: वहिनी, आमचे हे आताच आले, जरा लाटणं देता का? शेजारीन: हो, घेऊन जा की, पण लवकर परत द्या, आमचे हेही थोड्याच वेळात येतील. अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरमागरम चपात्या वाढतात. चांगले संस्कार बघून डोळे भरून आले. तुम्हाला वेगळे विचार आले असतील, सगळ्या बायका तशा नसतात. ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये सरपंच म्हणतात, आपले गाव वायफाय करायचे आहे. सगळे लोक खुश होऊन जोरजोरात टाळ्या वाजवतात. तेवढ्यात सरपंच म्हणाले, किती वायर लागेल? सगळे गायब, कारण 7वी पास सरपंच. कलिंगड विकणाऱ्या पोऱ्याला विचारले, का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून का बघतोस? काय नाही, आमच्या सिनियरने सांगितलंय, 2 कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची आणि तिसरं द्यायचं, कस्टमर इम्प्रेस होतंय. बायको: तो कोपऱ्यावरचा भिकारी आहे ना, फार माजलाय हो. नवरा: का, काय झालं? बायको: अहो, मी त्याला काल 2 चपात्या आणि भाजी दिली होती, आज त्याने मला एक पुस्तक दिलं. नवरा: पुस्तक? कोणतं? बायको: चविष्ट जेवण कसे बनवावे. याला म्हणतात ॲटिट्यूड. एका लहान मुलाला विचारले, कोणत्या शाळेत जातोस? तो म्हणाला, मी जात नाही, मला पाठवतात.